शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस या पिकावरती जो मवा रोग पडतो त्या मवा रोगाचं नियंत्रण कसं करायचं, कोणकोणते कीटकनाशक या मवा रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतात त्या कीटकनाशकांविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे पेगासस आपल्याला 15 ते 20 ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे। यानंतर दुसरा आहे ते म्हणजे आपलं स्वाल कंपनीचं पनामा जे आपल्याला 80 ग्राम प्रति एकर घ्यायचं आहे। यानंतर आपलं तिसरं आहे ते म्हणजे रोगर, ते आपण 15 ml ते 20 ml प्रति एकर घेऊ शकतो। यानंतरचं कीटकनाशक आहे सोलोमन, जे आपण 15 ml प्रतिपंप घेऊ शकतो। यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मवा रोगाचं नियंत्रण झालेलं दिसून येतं। शेवटचं कीटकनाशक आहे अलिका, ज्याचं प्रमाण आपण 8 ml प्रतिपंप घेऊ शकतो। आणि या कीटकनाशकांचा वापर केल्यावर तुम्हाला निश्चित चांगले रिझल्ट भेटतील। आणि जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर एखादं कीटकनाशक यातलं वापरलं असेल तर त्याचा पुनर्वापर करायचा नाही आहे। यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचं कीटकनाशक म्हणजे मी दिलेली लिस्ट आहे 5 कीटकनाशकाची, यापैकी कुठलंही एक कीटकनाशक तुम्ही नेक्स्ट फवारणीमध्ये वापरू शकता। आणि आलटून पालटून आपण कीटकनाशक वापरायचं आहे, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जे मवा आहे किंवा दुसरं कोणतीही रस शोषक कीड आहे याचं नियंत्रण करण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। यानंतर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।